नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न बघणार आहेत। ते बघा तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, आपल्याला खूप IMP आपला व्हिडिओ असणार आहे। आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला असा प्रश्न आहे आपला। तर पटकन आन्सर द्यायचं मित्रांनो। ज्या पण प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा मायकेल फुको, ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुको यांनी काय केलं आहे बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा। हे बघा फुको कोण होते, ते फ्रेंच तत्त्वज्ञ आणि इतिहासकार होते, हे आपण आपल्याला लक्षात ठेवायचे। आणि हा जो काय प्रश्न मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगर चालक जो काय पेपर झाला चालकचा पोलीस भरतीचा 2023ला हा प्रश्न आला होता, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी। नेक्स्ट आहे बघा सापेक्षतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला, अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो, सगळ्यांनी स्टार मारून याला नोट डाऊन करून घ्या। तर आईन्स्टाईन, ऑप्शन क्रमांक 4 आईन्स्टाईनने बघा सापेक्षतेचा जो काही सिद्धांत आहे हा मांडलेला आहे बघा। आईन्स्टाईन हे जर्मनीमधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते बघा। त्यांनी आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे E = mc² हा जो काही फॉर्म्युला आहे हा त्यांनी दिला होता। E = mc², हे काय बघा सापेक्षता सिद्धांतामधून तयार झालेलं आहे आणि जगामधील सर्वात प्रसिद्ध समीकरण सुद्धा आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यांना 1921 साली बघा 1921 साली भौतिकशास्त्रामध्ये, कशामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। कोणता? नोबेल पुरस्कार। हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। कधी भेटलेला आहे? 1921ला। पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा। भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब हे होते, अतिशय IMP क्वेश्चन आहे पहा सुद्धा। 20 पेक्षा जास्त वेळा हा पोलीस भरतीला प्रश्न आले बघा। तर बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक होते, ऑप्शन्स क्रमांक 3 डॉक्टर M.S. स्वामीनाथन, लक्षात ठेवायचं आपल्याला। डॉक्टर M.S. स्वामीनाथन मित्रांनो भारतीय हरित क्रांतीचे जनक होते, लक्षात ठेवा। वर्गीस कुरियन, लक्षात ठेवा वर्गीस कुरियन, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो वर्गीस कुरियन मित्रांनो श्वेत क्रांतीचे जनक होते। कोणती क्रांती बघा? श्वेत क्रांती। कोणती? श्वेत क्रांती। त्याच्यानंतर डॉक्टर होमी भाभा यांनी काय केलं होतं, तर अणुऊर्जा, लक्षात ठेवायचं आपल्याला। जी काही अणुऊर्जा आहे त्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत बघा? डॉक्टर होमी भाभा। विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर बघा जो काही विजेचा दिवा आहे, दिवा म्हणजे कोणता बघा, आपण ज्यावेळेस दुसरी तिसरीला होतो त्यावेळेस बघा ते पिवळे बल्ब राहायचे आणि त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी। आता बल्ब नीट नाही फुगा झाला हो। तर थॉमस एडिसन बघा जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले, आता सगळे आपले LED बल्ब आलेले आहेत। आता हे मोटर चालू करायला ठेवतो आपण फक्त, आहे का नाही, पिवळा बल्ब। याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते? तर टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही गलनांक आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा। आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा, इस्त्रीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं, त्याच्यामध्ये नायक्रोम असतं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे नायक्रोम। तर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावलेला आहे? सगळ्यांनी लक्ष द्या। थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिव्याचा या ठिकाणी शोध लावलेला। कोणी? थॉमस एडिसन यांनी। त्याचबरोबर फिल्म, फोनोग्राफ, त्याच्यानंतर ग्राहामच्या फोनमधील सुधारणा, हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी। नेक्स्ट बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? जी काय ऊर्जा आहे त्याची जी काय सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे बघा आईन्स्टाईननेच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा। सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता? 1905ला लावला होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे। 1905ला 30 जून 1905ला याचा शोध लागला होता, बरोबर। आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन, लक्षात ठेवा अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईन्स्टाईन, लक्षात ठेवा। यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं। आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काही अणुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे ती सुद्धा तयार झालेली। अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा। इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला? आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा। हा आपण बघा हे सगळे बघा आपण 5वी 6वी 7वी 8वी हायस्कूलला असतानाच हे प्रश्न बघितलेले आहेत। तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन यांनी, लक्षात ठेवा जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे? तर गोल्डस्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला। न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे। जेम्स चॅडविक यांनी कसा शोध लावलेला आहे? तर न्यूट्रॉन, लक्षात ठेवायचा आपल्याला कसा शब्द आहे तो न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे। कोणी? जेम्स चॅडविक यांनी। आणि इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे? जे थॉम्सन यांनी लावलेला आहे। न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे, जे काही त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत। हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण। शून्याचा शोध कोणी लावला? सर्वांना माहिती आहे बघा शून्याचा शोध लावलेला आहे आर्यभट्ट यांनी लावलेला, लक्षात ठेवा आर्यभट्ट यांनी, लक्षात ठेवायचं आहे।
थॉमस एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला होता. न्यूटन यांनी बघा काय केलं आहे, न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियम आहे, गुरुत्वीय बलाचे नियम आहे, त्याचबरोबर प्रिझमचा शोध, दुर्बिणीचा जो काही दुर्बीण आहे त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो, हा सुद्धा यांनीच लावलेला आहे. आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा न्यूटन आहे बघा. आर्यभट्ट कोण होते? महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते. आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे. तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता 1975 साली, त्या सॅटेलाईटचं नाव सुद्धा बघा आर्यभट्ट होतं. लक्षात ठेवायचं. जो काय आपला उपग्रह होता, उपग्रह तो सुद्धा आर्यभट्ट या नावानेच प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा, आर्यभटीयन. लक्षात ठेवा कोणता आहे? आर्यभटीय हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. पेनिसिलिन काय बघा, पेन्सिल नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारे, तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही. मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणाकोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला 0% लाभ आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतं तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो. एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवताना, खाताना, बसताना, उठताना सगळं करताना आपले व्हिडिओ पहा, जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील. आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा, त्याला आपण प्रतिजैविक सुद्धा म्हणतो आणि ते आजसुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन. आलं लक्षात? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. वर्गीस कुरियन काय प्रश्न आहे बघा, हे नाव कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन. चला द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती, ऑप्शन क्रमांक 4, धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते. लक्षात ठेवायचं आहे. आणि यांनी काय केलं होतं, जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं. कोणती कंपनी? अमूल. जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमूल दूध हे नाव लिहिलेलं असतं बघा. अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर बघू शकता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याचं उत्तर पण येत असेल. 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? स्मरणार्थ साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा सगळ्यांनी 28 फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक आहे डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन. त्यांनाच आपण म्हणतो बघा CV रमन. लक्षात ठेवा त्यांना आपण काय म्हणतो? CV रमन. आलं लक्षात? यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी काय केलं होतं 28 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचं आपल्याला 28 फेब्रुवारी 1928 या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे. 28 फेब्रुवारी 1928ला काय केलं होतं, प्रकाशाचं जे काही अपस्करण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं. त्याचमुळे बघा 28 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो? तर 11 मेला असतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. कधी असतो? 11 मेला असतो. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर पहा. नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा. कमीत कमी मित्रांनो आत्ताच लगेच तुम्ही 2 सेकंद वेळ काढून आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणी पोलीस भरती तसेच सरळ सेवेची तयारी करत असेल तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. कमीत कमी 5 व्हिडिओला तरी या ठिकाणी शेअर करा, कारण की शेअर केल्यावर कळण की माझी मेहनत 100% काम करते. तसंच मित्रांनो व्हिडिओला सुद्धा नक्कीच एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेव मित्रांनो. 500 लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करणार. फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे मित्रांनो. याने भरपूर मला मोठा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा. तुम्हाला फक्त अंगठा टच करायचा आहे, बाकी जास्त काहीच करायचं नाही. ओके, सर्वांनी केलं मी आशा धरतो, कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो. बरोबर आहे की नाही? कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये, काही ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे. तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते एक लाईक करा बघा. तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर चेतासंस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक 2 चेतासंस्थेचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आपल्याला. हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? तर बघा ऑन्टॉलॉजी. ऑन्टॉलॉजी दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं
प्रसूतीशास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे गायनॉकॉलॉजी. सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? कोणती? ॲस्ट्रॉनॉमी. तर मित्रांनो ही जी काही ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडीत आहे? तर ग्रह तारे. लक्षात ठेवा मित्रांनो, ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाशी संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा. त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटिरिओलॉजी. लक्षात ठेवायचं आहे मेटिरिओलॉजी हवामानाच्या अभ्यासाला. पुढचा प्रश्न बघा, अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला? काय प्रश्न आहे पहा, अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला? तर मेंडेलनी मांडला मित्रांनो. या ठिकाणी बघा मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी काय केलं होतं, वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे. याचं जर उदाहरण पाहिलं, जर वडिलांना जर टकलं असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बघा शक्यता असते, असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं. बरोबर. मेंडेल यांनी काय केलं होतं, अनुवांशिकतेचा शोध लावला. बरोबर. आणि मेंडेलिव्हनी कशा शोध लावला मित्रांनो? मेंडेलिव्हनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी. हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे, परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल. परंतु मी पुन्हा सांगतो, मेंडेलिव्हनी बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला. आवर्त सारणी. बरोबर. त्याचबरोबर लँडमार्कने कशा शोध लावला होता? तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे, जे काही आपले इंद्रिय आहे त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोण दिलेला आहे आपल्याला? लँडमार्कने दिलेला आहे. बरोबर. डार्विन. त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल. तर मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला, अनुवांशिकतेचा सिद्धांत. आणि मेंडेलिव्हने आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे. डार्विनने मित्रांनो काय शोधलेलं आहे? तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती. लक्षात ठेवायचं आहे उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली. आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तो मी अजिबात विसरणार नाही. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे. कोणी? जेम्स चॅडविक. ऑप्शन क्रमांक 1 आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक. आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कोणी लावलेला आहे? लक्षात ठेवा प्रोटॉन. तर गोल्डस्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावला. न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक. आणि जे काही प्रोटॉन असतं, प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्डस्टीनने लावलेला आहे. न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला? चॅडविकने लावलेला आहे. इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे? जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे. पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसनने लावलेला आहे. बरोबर. आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली. हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. कोण लावलेला आहे? प्रिस्टली. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर विमानाचा शोध लक्षात ठेवा कोणी लावला? राईट बंधूने या ठिकाणी बघा 3री 4थीलाच आपल्याला याचं उत्तर भेटलेलं आहे. राईट बंधूने या ठिकाणी लावलेला आहे. लक्षात ठेवा विमानाचा शोध कधी लावला बघा 1903 मध्येच बघा विमानाचा शोध लागला होता. 1903 मध्येच. देश कुठं? तर बघा अमेरिकामध्ये याचा शोध लागला होता. लक्षात ठेवायचं आपल्याला अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? जो बायडन आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला जो बायडन नाना. बरोबर. संशोधक कोण होते? तर राईट बंधू. नेक्स्ट पहा, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं होतं? कधी? 1949ला सर्वेक्षणाचं जे काही तंत्र आहे ते विकसित केलं होतं. कोणता शास्त्रज्ञ आहे ती? तर गार्डन विली. ऑप्शन क्रमांक 1 गार्डन विलीने या ठिकाणी हे विकसित केलं होतं. कशाचं? तर जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणाचं तंत्र. आणि याचा शोध बघा 1949ला लागला होता. आणि याचा उपयोग मित्रांनो तुम्ही म्हणता मग शोध लावला, पण याचा उपयोग काय आहे? तर उपयोग याचा इतिहासामध्ये जे काही संशोधन आहे त्याचं संशोधन करण्यासाठी त्याचा शोध लागला होता. इतिहासामध्ये संशोधनासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1859 रोजी चार्ल्स डार्विनने टिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. आता एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. उत्क्रांतीचा सिद्धांत तर कोणत्या ग्रंथामध्ये मांडला होता असं विचारलं आपल्याला? तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज. बरोबर आहे सगळ्यांचं. ओरिजिन ऑफ द स्पीसीस या ग्रंथामध्ये मित्रांनो या ठिकाणी सिद्धांत मांडला होता. बरोबर. ओरिजिन ऑफ स्पीसीस. त्यांनी बघा निसर्गामध्ये बळी तो कानपळी असा सिद्धांत मांडला होता. कसा? बळी तो कानपळी. माणसाची निर्मिती बघा हे काय म्हणले माकडापासून झालेली असा त्यांनी दावा केला होता. लक्षात ठेवा. आणि डार्विननेच बघा उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट आहे बघा कागदाचा शोध कुठं लागला? तर जे काय कागद आहे मित्रांनो याचा शोध लागला होता चायनीज देशामध्ये. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 चायनीजमध्ये लागला होता. आणि मित्रांनो कागदाचा शोध हा सुमारे 2000 वर्षापूर्वीच लागला होता. कधी? 2000 वर्षापूर्वीच लागला होता
चीनमध्ये लागला होता. त्याआधी बघा ताम्रपात्राचा जे काही ताम्रपत्र होते बघा, त्या ताम्रपत्राचा या ठिकाणी वापर केला होता. लक्षात ठेवा, ताम्रपत्र याचा वापर केला जात होता, ताम्रपत्राचा. बरोबर. चीनमध्ये काय काय शोध लागले लक्षात ठेवा मित्रांनो. कागदाचा त्यांनीच लावला, छापाई यंत्रसुद्धा त्यांनी लावलं होतं, बंदुकीची दारूसुद्धा त्यांनी शोधली होती, दिशा यंत्रसुद्धा जे काय बघा ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलं होतं, आणि दारूसुद्धा बघा त्यांनी शोधली होती. परंतु या ठिकाणी भारतामध्ये पण हातभट्टी असते बघा, ती गावाकडे असते, ती आपण शोधली असं हातभट्टी. सरमाडी, आमच्याकडे सरमाडी म्हणतात त्याला. लक्षात ठेवा, सरमाडी म्हणजे पेयची दारू म्हणतो. हे दारूगोळा वेगळा आहे. आपला दारूगोळा कशामध्ये, लढाईमध्ये युद्धामध्ये वापरला तो दारूगोळा वेगळा, आणि आपली दारू इकडची वेगळी. हे पण लक्षात ठेवा, नाही तर म्हणतात ती त्याच्यात कसं काय दारू वाचायची. पुढचा प्रश्न आहे बघा, सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता, अणुचा सिद्धांत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जॉन डाल्टनने या ठिकाणी मित्रांनो सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता. लक्षात ठेवा, जॉन डाल्टननी. बरोबर. अणुसिद्धांतलाच ॲटॉमिक थिअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अणु म्हणजे काय, लहानात लहान कण. बघा, अतिशय लहानात लहान कणाला काय म्हणतात, अणु असं म्हणतात. आणि त्यांनी अणूंना संज्ञा म्हणून या ठिकाणी चिन्हसुद्धा वापरले होते. बरोबर मित्रांनो, कणाद महर्षी यांनी काय केलं होतं, अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं. कोणी, कणाद महर्षी यांनी अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं, परमाणू. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. जे थॉम्सन यांनी बघा अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे सांगितलं होतं. रुदरफोर्डने काय सांगितलं होतं, अणूंची जे काय ग्रहगोलीय प्रतिमा आहे ते त्यांनी सांगितलं होतं. आणि निल्स बोर, कोण बघा, निल्स बोर यांनी काय सांगितलं, केंद्रका भोवतालची जी काय कक्षा आहे त्याला बघा KLMN असा त्यांनी सिद्धांत दिला होता, KLMN. पुढचा प्रश्न मित्रांनो, द्रव्य ज्या अविभाज्य, काय प्रश्न आहे बघा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्त्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं, तर कनाद यांनी हे सांगितलं होतं. लक्षात ठेवायचं आपल्याला, कनाद यांनी हे सांगितलं होतं. कोणी, कनाद यांनी हे सांगितलं होतं. लक्षात ठेवा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेलं असतं त्याला परमाणू असं नाव कनाद महर्षी यांनी दिलं होतं. प्राचीन इतिहासामधील कनाद महर्षी महान तत्त्वज्ञानी होते. त्यांनी प्रथम बघा अणूची अप्रत्यक्ष कल्पनासुद्धा यांनीच मांडली होती. कोणी, कनाद यांनी, महर्षी कनाद यांनी. लक्षात ठेवा, आर्यभट्ट आपल्या सगळ्याला माहिती बघा, हे महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. पृथ्वी आणि इतर ग्रहाभोवती फिरतात असं यांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि जो काही पहिला उपग्रह होता, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे, 1975 अवकाशामध्ये सोडला होता. आणि यालाच काय दिलं होतं नाव बघा, आर्यभट्ट हे नाव दिलं होतं. 1975 सोडला होता आणि आर्यभट्ट हे नाव देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जहाज. बघा, जहाजामध्ये तुम्ही बसले का नाही माहीत नाही, परंतु तुम्ही छोट्या बोटीमध्ये तर नक्की बसले असतील. बोटीमध्ये नसतील बसेल तर पाण्याचा ड्रम घेऊन तरी पावले असतील. त्या रचनेमध्ये पाण्याचे जहाजे, पाणबोड्या या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचं तत्व वापरतात. कोणाचं तत्व वापरतात, तर आर्किमिडीजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं. लक्षात ठेवा, आर्किमिडीजचं तत्व काय सांगतं मित्रांनो, द्रवामध्ये एखादा पदार्थ बुडवला. बघा, जर एखाद्या वेळेस आपण विहिरीमध्ये पोहायला गेलो आणि आपण जर या ठिकाणी उडी मारली तर ती उडी आपल्या वजना इतकंच पाणी बाहेर टाकते. जर एखादा 100 किलोचा असला तर 100 किलोच पाणी बाहेर टाकलं जाईल. बरोबर, याला आर्किमिडीजचं तत्व म्हणतात. लक्षात ठेवायचं, आर्किमिडीज. हा नियम वापरून बघा जहाज, पाणबुड्या या ठिकाणी तयार करता येऊ लागल्या होत्या, आर्किमिडीज. बरोबर. आता आपण बऱ्याच वेळेस बघितलं बघा, कोणकोणत्या शोध म्हणजे कोणते शोध लावली. न्यूटनने बघा गतीचे नियम दिले, त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण आपल्याला दिलं. ग्राहम बेलने काय दिलं बघा, तर ग्राहम बेल यांनी आपल्याला टेलिफोन दिला बघा. हॅलो, ग्राहम बेलने टेलिफोन दिला. गॅलिलिओने काय दिलं आपल्याला, दुर्बीण दिली. राईट बंधूंनी विमान दिलं. आणि मित्रांनो, जे काय आपलं एक्सरे असतं, एक्सरेचा शोध कोणी लावला, तर रॉटेजनने या ठिकाणी एक्सरेचा शोध लावला होता. रॉटेजन, लक्षात ठेवायचं आपल्याला, रॉटेजनने एक्सरेचा शोध लावला होता. बरोबर. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा, वायफायच्या इंजिनाचा शोध कोणी लावला. मित्रांनो, झोपू नका, सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हमी जितेंगे. बरा, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला, जेम्स वॅट. लक्षात ठेवायचं आपला, जेम्स वॅटने या ठिकाणी हा शोध लावलेला आहे. वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा काय धावलं होतं, रेल्वे धावली होती. जुक 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 आगनगाडी. बरोबर. न्यूटनने बघा बाकी सगळं बघितलं आपण. थॉमस एडिसनने बल्बाचा शोध लावला होता. बरोबर. अल्बर्ट आइन्स्टाईनने E=mc² म्हणजेच काय, सापेक्षताचा सिद्धांत दिला होता. नेक्स्ट आहे बघा, अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा शोध लावला होता. जे काय अल्फ्रेड नोबल होते मित्रांनो, त्यांनी कशाचा शोध लावला होता सांगा पटकन. तर त्यांनी मित्रांनो डायनामाइट, ऑप्शन क्रमांक 3,
डायनामाइटचा शोध बघा अल्फ्रेड नोबल यांनी लावला होता, लक्षात ठेवायचं डायनामाइट. बरोबर. यांनी काय केलं होतं, म्हणजे जे काही अल्फ्रेड नोबल होते यांचा जो काही भाव होता बघा, भाव त्यांना पण एक भाव होता. आणि त्या भावाचं काय झालं मित्रांनो, तो काहीतरी कुटाने करीत असन, काहीतरी वायरी जोडीत असन किंवा काहीतरी काम करीत असन आणि त्याचा स्फोट झाला बघा. त्या स्फोटाच्या अपघातामध्ये त्यांचा भाऊ दगावला. बरोबर. आणि म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाइटचा शोध लावला बघा. म्हणजे त्यांचा भाव चुकीच्या शोधामुळे किंवा काहीतरी घोटाळा झाला असन, त्यामुळे त्यांच्या भावाचा जीव गेला आणि यांनी इतका राग आला, माझा भाव दगावला. डायरेक्ट डायनामाइटचा शोध लावला. बरोबर. यांनी डायरेक्ट काय केलं बघा, डायनामाइटचा शोध लावला. आणि मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, डायनामाइटचा उपयोग आपण समजा असं शांत गावाकडे बसला असतो आणि एखाद्या वेळेस विहिरीमध्ये काम चालू असेल आणि त्याचा धमाका होता बघा नाही का, ते आपलं खडक फोडण्यासाठी, तर आपल्या खिडक्यासुद्धा थर्र वाजतात धमाका झाल्यावर. बरोबर. मग त्याचा शोध कोण लावलेला आहे, डायनामाइट यांनी लावलेला आहे. डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे. बरोबर. तर डायनामाइट कोणी शोधलं बघा, अल्फ्रेड नोबल यांनी शोधलेलं आहे बघा. आणि अल्फ्रेड नोबल यांच्या नावामुळेच नोबल पुरस्कार दिला जातो. कोणता, नोबल पुरस्कार यांच्या नावानेच दिला जातो. आणि मित्रांनो हा पुरस्कार बघा 6 क्षेत्रामधील जिवंत व्यक्तींना दिला जातो. नेक्स्ट आहे बघा सेफ्टी लॅम्प. काय बघा, सेफ्टी लॅम्प याचा शोध खालीलपैकी कोणी लावला, तर हॅम्फ्रे डेव्हिड यांनी बघा याचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, अल्फ्रेड डेव्हिड यांनी. बरोबर. एडिसनने बल्बाचा शोध लावला, जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, थॉमसने काय केलं होतं, इलेक्ट्रॉनचा शोध लावला, रुदरफोर्डने काय केलं, अणुकेंद्रकाचा शोध लावला. बरोबर. आपण लहान असताना आपण काय करायचो, रिमोटच्या गाडीमधल्या मोटरी काढून त्याचा शोध लावायचो, त्याला कागदाचा फॅन जोडायचो. म्हणजे बघा आपण किती खतरनाक शास्त्रज्ञ होतो. चांगली गाडी फोडायचो, नाही तर बॅटरी की फोडून त्याचे बल्ब काढून त्याला शिलावर चालून दाखवायचं. म्हणजे हे काय शोध झाला का, काय आपला शोध न झाला, हे वाटलं झालं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात, सांगा. लहानपणी आपल्याला वाटायचं बघा हेडफोन घालूनच आलाय, परंतु ते काय असतं बघा, स्टेटोस्कोप असतं. लक्षात ठेवा, स्टेटोस्कोप. लक्षात ठेवा, या साधनाने काय केलं जातं, ठोके मोजले जातात आपले. बरोबर. थर्मामीटर हे काय कशासाठी वापरलं जातं, हे तापमान मोजण्यासाठी. लक्षात ठेवा, तापमान मोजण्यासाठी. त्याचबरोबर कार्डिओग्राफचा उपयोग मित्रांनो, हृदय आपलं जे काय हृदय मित्रांनो, ते हृदय कसं आहे बघा ते पाहण्यासाठी बघा कार्डिओग्रामचा या ठिकाणी उपयोग केला जातो. बरोबर. आणि अल्टिमीटरचा शोध मित्रांनो या ठिकाणी समुद्र सपाटीपासून जी काय उंची असते ती मोजण्यासाठी केला जातो. मित्रांनो मी एकदम क्वालिटी क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुमचं 1 मिनिटंसुद्धा मी टाईमपास करीन आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा, जेवताना खाताना सगळं करताना बघू शकता. कान नाक घसा नाक सगळं उघडून बघा, कारण की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, रिव्हॉल्वरचा शोध कोणी लावला. अतिशय सोपा क्वेश्चन आहे आणि चुकला नाही पाहिजे मित्रांनो. सगळ्यांनी डोळे उघडून ठेवून बघा. तर रिव्हॉल्वरचा जो काही शोध आहे, रिव्हॉल्वर म्हणजे काय पिस्टल असते, आपली बंदूक असते, जे काय आपली छोटी गन असते बघा, आपल्या छोटी याच्यामध्ये जर पाहिलीच असाल तुम्ही पिक्चरमध्ये, तर त्याचा शोध कोणी लावला, कोल्टने लावला मित्रांनो, कोल्ट. लक्षात ठेवा, रिव्हॉल्वर ही लहान बंदूक आहे बघा आणि याचा शोध हा सॅम्युअल कोल्टने लावला. यांचं संपूर्ण नाव लक्षात ठेवा, सॅम्युअल कोल्ट. लक्षात ठेवा, हिची जी काय रेंज मित्रांनो 100 ते 200 मीटर इतकी असते. 100 ते 200 मीटर इतकी रेंज असते बघा. आणि यामध्ये 5 ते 10 गोळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 5 ते 10 गोळ्या असतात. SLRमध्ये भरपूर असतात बघा, SLR. त्याच्यानंतर AK-47 ह्या एकदम घातक हत्यार AK-47. पुढचा प्रश्न मित्रांनो, अंतराळामध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण होता, तर राकेश शर्मा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा ही होती बघा. बरोबर. यांनी कधी केला होता, तर 2 एप्रिल 1984ला काय झालं होतं, तर भारत आणि रशिया अवकाश संशोधन संस्था या कार्यक्रमाच्या अंतर्गत रशियाचं जे काही सोयूज T-11, कोणतं सोयूज T-11 या यानामधून प्रवास झाला होता. राकेश शर्मा यांना काय केलं होतं, अंतराळामध्ये पाठवलं होतं. आणि त्यावेळेस इंदिरा गांधी या ठिकाणी बघा पंतप्रधान होत्या. आणि त्यावेळेस इंदिरा गांधी म्हणाल्या की तुम्हाला अवकाशामधून आपला भारत देश कसा दिसतो. त्यावेळेस बघा राकेश शर्मा म्हणाले, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. काय म्हणले ते, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. राकेश शर्मा यांना मित्रांनो अशोक चक्रसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं होतं. अशोक चक्र हे राकेश शर्मा यांना सुद्धा देण्यात आलं होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इन व्हिट्रो फर्टिजेशन टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत, सांगा पटकन. टेस्ट ट्यूब बेबीचा शोध कोणी लावला.
चला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा, आपल्याला मी 3 सेकंद देतो. तर रॉबर्ट एडवर्सन, लक्षात ठेवायचं आपल्याला, रॉबर्ट एडवर्सन यांनी याचा शोध लावला, टेस्ट ट्यूब बेबी. बरोबर. याच्यामध्ये काय होतं बघा, श्रीबीज घेतलं जातं. काय केलं तर श्रीबीज आणि आपले माणसाचे जे काही शुक्राणू असतात ते योग्य वेळी कलेक्ट केले जातात आणि ॲडव्हान्स लॅबमधील यामध्ये बघा फर्टिलायझेशन केलं जातं. यावेळेस केलेला जो काही भ्रूण असतो तो जो काही स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि या प्रक्रियेमध्ये बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होती आणि या संपूर्ण प्रक्रियेमधून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, टेस्ट ट्यूब बेबी. आणि टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत? रॉबर्ट एडवर्स हे आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म कधी झाला? तर 25, लक्षात ठेवा, 25 जुलैला 1978ला बघा टेस्ट ट्यूब बेबी पहिली जन्माला घातली होती. कुठं झाली होती? तर इंग्लंड या देशामध्ये झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामधील पहिली कोण होती टेस्ट ट्यूब बेबी? तर कनुप्रिया अग्रवाल ही होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण होते? डॉक्टर सुभाष मुखर्जी. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर सुभाष मुखर्जी. राणी मुखर्जीचे कोण नाही, ते त्यांचं आडनाव फक्त मुखर्जी. हे पण लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? सांगा. टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर विष, टॉक्सिक आपण नाही म्हणत का, टॉक्सिक. हे काय संदर्भामध्ये? विष संदर्भामध्ये बघा. बरोबर. चामडे आणि त्वचेसाठी बघा काय वापरला जातो शब्द? तर डर्मॅटॉलॉजी हे चमडी किंवा त्वचेसाठी असतं बघा. बरोबर. अनुवांशिकसाठी काय वापरलं जातं? तर इनहेरिटन्स हे अनुवांशिकतेसाठी वापरलं जातं. आणि विषयाविषयी अभ्यास म्हणजेच काय? टॉक्सिकॉलॉजी असतं. बरोबर. अगला क्वेश्चन, हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? सांगा पटकन. तर सिस्कोर्सी, लक्षात ठेवायचं आपल्याला, सिस्कोर्सी यांनी बघा हेलिकॉप्टरचा शोध लावला होता. एडिसन या शास्त्रज्ञांनी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी काय केलं होतं? बल्ब शोधला होता. जेम्स वॅटने काय केलं होतं बघा? वाफेचं इंजन, लक्षात ठेवा, वाफेवर चालणारं जे काही इंजन आहे ते इंजनाचा शोध लावला होता जेम्स वॅटने. जॉन वॉकरने काय शोध लावला होता? तर फ्रिक्शन लाईटचा शोध जॉन वॉकरने लावला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा क्वेश्चन बघा. टिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. बघा जे काय रक्ताभिसरण आहे त्या रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला होता? तर डॉक्टर विल्यम हार्वे. लक्षात ठेवा, डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला होता. बरोबर. आणि साल्क यांनी काय शोध लावला होता? साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली होती बघा, इंजेक्शनद्वारे. बरोबर. पोलिओचा डोस आता तोंडावाटे दिला जातो आणि साल्क यांनी पोलिओवरील लस इंजेक्शनद्वारे शोधली होती. त्यानंतर फेडरिक बॅटिंगने काय शोधलं होतं? तर यांनी मित्रांनो इन्सुलिन, जे काय इन्सुलिन आहे बघा, त्या इन्सुलिनचा शोध लावला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर हेन्सन यांनी बघा कुष्ठरोग, लक्षात ठेवायचं आपल्याला, कुष्ठरोगाचा शोध लावला होता, लेपोर्सी. अगला क्वेश्चन बघा, केंद्रीय कृषी, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस हा शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला? केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला? तर 15 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा घोषित केलेला आहे, 15 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. 20 ऑक्टोबरला बघा मित्रांनो जागतिक सांख्यिकी दिवस असतो. आणि 25 सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक औषध निर्मिती दिवस असतो. कोणता? जागतिक औषध निर्मिती दिवस. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, जागतिक औषध निर्मिती दिवस. पुढचा प्रश्न बघा, वैदिक शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? काय पहा, वैदिक शास्त्र आहे ना, ते वैदिक शास्त्राचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जातं? तर हिप्पोक्रेटस. लक्षात ठेवा मित्रांनो, हिप्पोक्रेटसला या ठिकाणी वैदिक शास्त्राचं जनक म्हटलं जातं. लक्षात ठेवा हिप्पोक्रेटसला. प्लूटो हे मित्रांनो तत्वज्ञानाचे जनक असून त्यांनी द अकॅडमी चालू केली होती. आणि अपोलो हे कोण होते? यांना संगीत, नृत्य आणि धनुर्विद्येचे देवतासुद्धा या ठिकाणी मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. आता जो काय दुर्बिणीचा शोध कोणी लावला होता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं,
गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला होता बघा. लक्षात ठेवा. जॉन केपलरने काय काय केलं होतं, यांनी ग्रह जे काय आहेत मित्रांनो, ग्रह याच्या हालचालीचा या ठिकाणी नियम शोधले होते. कोपर्निकसने काय केलं होतं, सूर्य हा ग्रहमालेचा जो काही केंद्र आहे बघा, सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी आणि जे काही बाकीचे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात, हे कोपर्निकसने सांगितलं होतं बघा. असे ग्रह हे कोणी सांगितलं होतं, कोपर्निकसने सांगितलं होतं. न्यूटनने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे बघा, बरोबर. गॅलिलिओने काय केलं होतं, खगोलशास्त्रीय दुर्बीण. त्याचबरोबर गुरुग्रहाचे जे काही गुरुग्रह आहे मित्रांनो, याचे उपग्रह शोधले होते बघा, बरोबर. आणि लंबकाचं घड्याळ, आपल्या घरामध्ये जे काही घड्याळ असतं बघा, आपल्या घरात तर नसेल पण आपण जुन्या पिक्चरमध्ये बघायचो ते घड्याळ राहायचं लंबकाचं, त्याचा शोधसुद्धा यानेच लावला होता, बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1953 काय प्रश्न आहे, 1953 DNA, कोणती DNA या प्रतिकृती कोणत्या संशोधकांनी तयार केली होती. DNA सांगा पटकन. बरोबर आहे, 1 आणि 2 बघा, वॉटसन आणि क्रिक, 2 नावं लक्षात ठेवायचं आहे. याचा शोध लावला होता बघा, याची प्रकृती तयार केली होती, बरोबर. आणि मिशर यांनी काय केलं होतं, जे काही मिशर होते यांनी काय केलं होतं 1869 रेणू शोधून काढला, ज्याला आपण DNA म्हणून संबोध घेतो बघा, DNA म्हणून संबंध घेतो याचा आपण संदर्भ. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, अँटीरिबिच या शोधाचे जनक कोण आहेत. अँटीरिबिच या शोधाचे जनक कोण आहेत सांगा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. कोण आहेत बघा, लुई पाश्चर, हे काय बघा अँटीरिबिच्या याचे जनक आहेत बघा. यांनी बघा अँटीरिबिजचा शोध लावला. एडवर्ड जेनर यांनी बघा काय केलं होतं, देवीची लस शोधली होती. कोणी, एडवर्ड जेनरने देवीची लस शोधली होती. लुई पाश्चरने काय केलं होतं, रेबीज, त्याच्यानंतर कॉलरा या रोगावरील लसी शोधल्या होत्या बघा लुई पाश्चर यांनी. यांना सूक्ष्मजीवाचं म्हणजे मायक्रोबायोलॉजीचं जनकसुद्धा म्हटलं जातं. अलेक्झांडर फ्लेमिंगने काय केलं होतं, पेनिसिलिन तर पेनिसिलिनचा या ठिकाणी शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 1950 थर्मामीटरचा शोध हा कोणी लावला होता. 1950 बघा थर्मामीटर कोणी लावला होता, थॉमस सेव्हरी, राईट बिंदू, गॅलिलिओ का कोल्ट. सांगा पटकन, थर्मामीटरचा शोध कोणी लावला होता, तर गॅलिलिओनेच लावला होता बघा थर्मामीटरचा शोध, बरोबर. थर्मामीटरचा जो काही वापर आहे मित्रांनो, आपण तापमान मोजण्यासाठी करतो, लक्षात ठेवा. जे काही तापमान आहे ते मोजण्यासाठी करतो, बरोबर. राईट बंधूने विमानात शोधले होते बघा. कोल्टने काय केलं होतं, रिव्हॉल्वरचा शोध लावला होता म्हणजे छोटी बंदूक. गॅलिलिओने काय केलं होतं तुम्हाला मी सांगितलं सगळे. घ्या पुढचा प्रश्न, क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला. काय प्रश्न आहे बघा, जे काही क्षयरोगाचे जंतू आहेत मित्रांनो त्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला, तर कॉक. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कॉकने या ठिकाणी याचा शोध लावला होता, लक्षात ठेवा. ब्रेल लुईसने काय केलं होतं, अंधांची लिपी. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधलं होतं बघा. चॅडविकने काय केलं होतं, तर यांनी काय केलं होतं मित्रांनो, न्यूट्रॉनचं जे काय अस्तित्व आहे हे शोधलं होतं. आणि रॉबर्ट कॉकने क्षयरोगाचे जंतू बघा, TB, त्याला आपण काय म्हणतो TB, याचा शोध लावला होता. क्षयरोगाच्या जंतूला काय म्हणतो आपण, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. सूक्ष्मदर्शकचं इंग्रजी नाव खालीलपैकी कोणतं आहे. सूक्ष्मदर्शक सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, त्याला मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोस्कोप असं याला म्हटलं जातं, बरोबर. मायक्रोमीटर हे बघा लांबीचं एकक आहे, हे कशाचं एकक आहे, लांबीचं एकक आहे. फोटोमीटर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरलं जातं. आणि कॅलेडोस्कोप, काय कॅलेडोस्कोप हे मनोरंजनाचं खेळणी बनवण्यासाठी वापरलं जातं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. DNAचा शोध कोणी लावला, या ठिकाणी आपल्याला DNAचा शोध विचारला मित्रांनो, तर फ्रेडरिक मिशर. लक्षात ठेवा, फ्रेडरिक मिशरने याचा शोध लावला होता. वॉटसन आणि क्रिक या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. वॉटसन आणि क्रिक यांनी बघा याची फक्त रचना शोधली होती, DNAची काय केली होती, रचना शोधली होती, बरोबर. आणि याचा शोध लावला बघा फ्रेडरिक मिशरने. हे पॉईंट लक्षात ठेवा, तुम्ही चुकी करताना बघा. त्यामुळे या ठिकाणी एका वहीवर दिल्या किंवा भिताडाव करून ठेवा खेळ्यांनी, की जो काही DNA मित्रांनो त्याचा शोध लावला होता फ्रेडरिक मिशरने. आणि त्याची रचना मित्रांनो बघा, रचना कोणी शोधली होती, तर वॉटसन आणि क्रिकने याची रचना शोधली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. रक्तगटाचा शोध कोणी लावला सांगा,
तर रक्तगटाचा शोध मित्रांनो लँडस्टायनरने लावला होता, बरोबर, लँडस्टायनर. सी फुंक यांनी जीवनसत्व शोधले होते बघा. कोणते? जीवनसत्व सी फुंक यांनी शोधले होते. विल्यम हार्वे बघा यांनी काय केलं होतं, यांना शरीरशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं. आणि रक्तगट मित्रांनो आपला जो काय ए असेल, ओ असेल, हे जे काय रक्तगट आहे त्याचा शोध लावला होता लँडस्टायनर यांनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? कोणती? क्रिस्टलोग्राफी. तर ही बघा स्फटिकांचा अभ्यास, स्फटिकांच्या अभ्यासाशी संबंधित हे. धातूच्या अभ्यासाला बघा धातुशास्त्र असं म्हटलं जातं, बरोबर. मेटॉलॉजी याला काय म्हणतात? धातूंच्या अभ्यासाला म्हणतात, बरोबर. ऊतीच्या अभ्यासाला म्हणतात मित्रांनो हिस्टॉलॉजी. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहे ते. हिस्टॉलॉजी असं म्हणतात. कशाच्या? ऊतीच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं, हिस्टॉलॉजी. त्यानंतर मित्रांनो मज्जासंस्था, जी काही मज्जासंस्था आहे, मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? न्यूरोलॉजी, बरोबर. पुढचा प्रश्न बघा, इक्रिसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरलं जातं? कोणतं? इक्रिसॅट हे जे काही तंत्रज्ञान आहे हे कशासाठी वापरलं जातं? ते मित्रांनो भुईमुग, ऑप्शन क्रमांक 2, भुईमुगासाठी या ठिकाणी वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? जे काही ग्रामोफोन आहे त्याचा शोध कोणी लावला? एडिसनने बघा ग्रामोफोनचा शोध लावलेला आहे बघा. लक्षात ठेवा. मार्कोनीने बघा रेडिओचा शोध लावला. कशाचा? रेडिओ, बरोबर. टेलिफोनचा शोध कोणी लावला होता? ग्राहम बेलने लावला होता. ग्रामोफोन आणि टेलिफोन याचा तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या. बाकीचं मग मी तुम्हाला एवढं सांगितलं आहे, नंतर विसरून जाल. जे काही कीडकं आहेत मित्रांनो, तर कीडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात? कीडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात? सांगा पटकन. तर एंटॉमॉलॉजी एंटम नाही बरं का, नाही तर म्हणते एंटॉमॉलॉजी म्हणतात त्याला, एंटॉमॉलॉजी. एंटॉनॉमी म्हणजेच काय? संपूर्ण शरीराचा अभ्यास. लक्षात ठेवा. एनाटॉमी म्हणजे संपूर्ण शरीराचा अभ्यास आणि एंटॉमॉलॉजी म्हणजे कीडकांचा अभ्यास. पॅथॉलॉजी म्हणजे काय? तो म्हणजेच रोगाचा अभ्यास, बरोबर. आर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. बघा हा प्रश्न नांदेड पोलीसला आला होता बघा. वनस्पतीमधील जीवांचा शोध कोणी लावला? आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा. जी.सी. बोस. लक्षात ठेवा, जी.सी. बोस यांनी लावला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हरगोविंद खुराना हे कोण होते? तर मित्रांनो हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूक्लिओ ऑक्टाईड प्रोटीन सिंथेसिस मधला सेल शोधला होता, बरोबर. जीवनाचा शोध कोणी लावला होता? लिवेन हॉकने लावला होता. लक्षात ठेवा. डॉक्टर बिरबल साहनी यांनी जिवंत जीवाश्म याबद्दल या ठिकाणी यांनी माहिती दिली होती. पुढचा प्रश्न बघा काय आहे? 1920ला काय केलं होतं? ऑस्ट्रेलियाच्या टिंबटिंब या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक, बघा संतती प्रतिबंधक हे जे काय मित्रांनो हे हार्मोन शोधलं होतं. तर काय नाव होतं त्यांचं? डॉक्टर या ठिकाणी बघा मित्रांनो कार्ल नाही तर किम लिविस. लक्षात ठेवा, डॉक्टर किम लिविस. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. डॉक्टर किम लिविस यांनी शोधलं होतं, बरोबर. याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो? प्रोजेस्टेरॉनचा. तर फलित अंड्यामध्ये रोपण आणि वाढ होण्यासाठी एंड्रोमेट्रियम तयार करणे. लक्षात ठेवा. आणि प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचं संप्रेरक म्हणून कार्य करतं. कोविड-19ची जे काही मानक चाचणी आहे त्याचं नाव विचारलं आहे. तर RT-PCR तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवला असणार. RT-PCR म्हणजेच याचा लॉंग फॉर्म होतं बघा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन होतं बघा. या चाचणीमध्ये कोरोना विषाणूंचा जो काही RNA व्हायरस आहे बघा, RNAची या ठिकाणी RNAची या ठिकाणी बघा चाचणी केली जाते. आणि नाक आणि घशामधून आपलं जे काही नमुने आहेत बघा, आपणच नमुने येतं ना, आपल्या नमुन्यामधून नमुने काढले जातात. ते नमुने बघा या ठिकाणी केली जाते बघा. इलिझा टेस्ट कायसाठी असते? तर HIV साठी इलिझा असते बघा. एड्स आणि रॅटसुद्धा RAT ही सुद्धा कोरोना चाचणीची बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पॉलिग्राफ हे यंत्र कशासाठी वापरतात? तर हे खोटं बोलणं ओळखण्यासाठी बघा. खोटं बोलणं मित्रांनो हे कसं काम करतं बघा यंत्र. याचे जे काही वायरीत बघा आपल्या छातीला टच केलेले असतात, बरोबर. आपण खोटे बोलतो त्यावेळेस बघा आपल्या शरीरामध्ये काही गोष्टी घडतात. म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. काही वेळेस काय होतं
श्वास आपला असं चालू होतं, रक्तदाब खालीवर होतो बघा, एकदम खोटं बोललेलं असतो ना आपण, खरं सांगून खोटं सांगतो त्यावेळेस बघा असं होतं. हातपायाला सुद्धा घाम येतो बघा, घामसुद्धा आल्यावर घाबरट होते नाही का. यामध्ये बघा मशीनचे जे काही 4 किंवा 5 पॉईंट आहे आपल्या छातीला बोटांना या ठिकाणी जोडले जातात, बरोबर. त्यामधून आपल्याला हे खोटं बोलणं आपल्याला ओळखलं जातं. नार्को टेस्ट कायसाठी वापरली जाते, तर हे ट्रूथ सिरम बघा, ट्रूथ सिरम नावाचं गुंगीचं औषध बघा दिलं जातं आणि मानस उपचार तज्ज्ञाच्या सहाय्याने बघा या ठिकाणी निरीक्षण केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होय. चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होय. काय बघा, अपत्य आहे बघा, लक्षात ठेवा अपत्य. अगोदर बघा यंत्रयुग आलं त्यापासून बघा चित्रपट निर्मितीसाठी चालना मिळाली. पडद्यावर माहितीपट चित्रपट दाखवता येऊ लागला बघा. पहिला चित्रपट सगळ्याला माहिती बघा, राजा हरिश्चंद्र होता, बरोबर. राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये हा आला होता, 1913 मध्ये आला होता आणि दादासाहेब फाळके यांनी याची निर्मिती केली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात येतो बघा. नेक्स्ट आहे बघा, ज्यांच्या नावाने नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो. नॉर्मन बोरलॉग कोणत्या क्षेत्रामधील कार्य केलेलं आहे त्यांनी, तर कृषी क्षेत्रामध्ये मित्रांनो यांचं कार्य आहे. कोणत्या कृषी क्षेत्रामध्ये, जगाच्या हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग. लक्षात ठेवा, जगाच्या विचारलं या ठिकाणी, भारताच्या नाही जगाच्या. भारताचे कोण आहेत, एम.एस. स्वामीनाथन. एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे आहेत बघा, लक्षात ठेवा. गहू पिकाचं उत्पादन 1965 आणि लर्मा रोजो जातीच्या गव्हाची अमेरिकन आयात करून या ठिकाणी बघा, आयात करून या ठिकाणी चालू झालं होतं आपलं शेती करायला. लक्षात ठेवा, दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे आकाशवाणी यांच्या तुलनेमध्ये नागरिकावर अधिक प्रभाव पडला. दूरचित्रवाणी हे काय बघा, दृकश्राव्य, याचा अर्थ काय होतो, दिसणे आणि ऐकू येणे. आता तुम्हाला आपला लेक्चर दिसतो पण आणि ऐकू पण येतं, हे आपलं काय बघा दृकश्राव्य, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ॲनाटॉमी म्हणजे काय. ॲनाटॉमी म्हणजे काय आपण पाहिलं आत्ताच, सजीवांच्या आंतररचनेचा जो अभ्यास आहे मित्रांनो त्याला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं. आंतररचना, ऑप्शन क्रमांक 3 आंतररचना. जीवाणूंच्या अभ्यासांना काय म्हणतात, तर बॅक्टेरिओलॉजी म्हणतात. विषाणूंना आपण म्हणतोच बघा व्हायरोलॉजी. PCच्या अभ्यासाला सायटोलॉजी म्हणतात. आणि सजीवांचे जे काय बाह्यरचना याला काय म्हणतात बघा, मॉर्फोलॉजी म्हणतात. सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. दूरदर्शन हे कसं माध्यम आहे, तर बघितलं आपण दृकश्राव्य माध्यम आहे. कसं आहे बघा, दिसतं पण आणि ऐकायला पण येतं, याला दृकश्राव्य असं म्हणतात, बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेटअप बॉक्स ही कशाच्या संदर्भामध्ये, तर सेटअप बॉक्स हे आपल्याला माहिती आहे टी व्हीला जोडलं तो सेटअप बॉक्स, त्याच्यावर सासबहूची मालिका चालते, धुमताना धीमताना नाही तर ला 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 ला, हे काय आपल्याला मालिकामध्ये दिसायला येतं. मग इतकं डोकं आलं तर मालिका लागल्यावर. जाऊ द्या, मग तुमचं पण हालत असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. सेटअप आपले घरचे बघत आहेत त्यामुळे आपल्याला नाईलाजाने नाही बघावं लागत, मी तर बघतच नाही. तर बघा, सेटअप बॉक्स हे कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे, TV. लक्षात ठेवा TV, बरोबर. TVवर विविध वाहिन्यांचा चॅनल दिसण्यासाठी बघा सेटअप बॉक्स वापरला जातो. टेलिफोनचा शोध बघा आपलं 17-12 झालेला आहे. टेलिफोनचा शोध कोण लावला, सर अलेक्झांडर ग्राहम बेलने या ठिकाणी लावलेला आहे, बरोबर. नेक्स्ट आहे बघा, E = mc². आईन्स्टाईनने दिलेले आहे बघा, E = mc². लक्षात ठेवा, याला सापेक्षता सिद्धांत म्हणलं सुद्धा जातं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला होता, तर न्यूटनने मांडला होता. क्षकिरणांचा शोध 1895 मध्ये, कधी जी काही क्षकिरण आहेत 1895 मध्ये कोणी लावला, तर कोणी लावला मित्रांनो, विल्यम रॉन्टेजन. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्लास घेतलेला आहे. क्लास अत्यंत IMP आपला झालेला आहे मित्रांनो, याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी 5 व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.